संगमनेर येथे जाऊन सभापती राम शिंदे यांनी काय साध्य केले हे त्यांनाच माहिती। परंतु त्यानंतर लगेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जामखेडमध्ये जात नवा आदर्श मात्र घातला। जामखेडच्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करून पालकमंत्र्यांनी जामखेडकरांवर हक्काच्या पाण्याबाबत आश्वासन दिले। शिवाय जामखेडमधील नागेश विद्यालयात जात 53व्या जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे पारितोषिक वितरणही केले। या दोन्ही कृतीतून पालकमंत्र्यांनी जमेचे राजकारण केले। काहींच्या मते हा विखे शिंदे यांच्यातील शीतयुद्धातील विखेंचा पलटवार होता, तर काहींच्या मते हे विखेंच्या परिपक्व राजकारणाचे उदाहरण होते। हा नेमका काय विषय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। शुक्रवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जामखेडमध्ये होते। जामखेड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या प्रांजल चिंतामणी यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली। जामखेड नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला दणदणीत यश मिळालं। भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी या प्रचंड मतांनी विजयी झाल्या। या निवडणुकीत भाजपने 15 जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं। विरोधी आमदार रोहित पवार यांच्या पक्षाचं व पॅनलचं अक्षरशः पानिपत झालं। याच ऐतिहासिक विजयाबद्दल विखेंनी थेट जामखेडमध्ये जात नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार केला। त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। याच वेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचाही सन्मान करून त्यांनी जामखेडच्या विकास प्रक्रियेला भक्कम पाठबळ देण्याची ग्वाही दिली। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट करून जामखेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यानंतर पालकमंत्री विखे हे जामखेडमधीलच नागेश विद्यालयातील कार्यक्रमाला उपस्थित राहिले। तेथे 53व्या जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण विखेंच्या हस्ते पार पडले। विज्ञान प्रदर्शनासाठी अधिकच्या सोयी सुविधा निर्माण करून देताना 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली। या दोन्ही कार्यक्रमांनंतर त्यांनी जामखेड शहरातून नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांसह शहरातून पायी चालत जामखेडकरांचे आभारही मानले। आमदार सुरेश धस यांच्या पाणी योजनेमुळे जामखेडचे पाणी कुठेही कमी होणार नाही। तालुक्यातील जनतेवर अन्याय होऊ न देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचेही मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। त्यापूर्वी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी 6 जानेवारीला मुंबईहून कोपरगावला जाताना संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी भेट दिली। तेथे तांबे परिवाराचा सत्कार स्वीकारून नूतन नगराध्यक्ष मैथिली तांबे यांचा सत्कारही केला। त्यानंतर ते कोपरगावला कोल्हे कुटुंबांच्या एका कार्यक्रमालाही उपस्थित राहिले। राम शिंदे यांच्या या दौऱ्यानंतर नगरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले। तांबे व कोल्हे हे विखे विरोधक मानले जातात। नेमक्या याच दोन्ही नेत्यांच्या घरी राम शिंदे यांनी भेट दिल्यानंतर कन्फ्युजन पॉलिटिक्स पुन्हा अधोरेखित झाले। काहींच्या मते विखे व शिंदे यांच्यातील शीतयुद्धामुळेच त्यांनी विखे विरोधकांच्या घरी भेटी दिल्या असाव्यात। राजकीय विश्लेषकांनी या कृतीचा आपापल्या परीने अर्थ लावला। नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री विखेंच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 12 पैकी 7 पालिकांवर भाजपची व 9 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता आली। या ऐतिहासिक विजयानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखेंचे कौतुक केले। विखेंची ताकद जिल्ह्यालाच नाही तर राज्यालाही कळाली। सभापती राम शिंदे हे या निवडणूक प्रक्रियेत कोठेच नव्हते। फक्त जामखेड पालिकेची निवडणूक ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढली गेली। त्यामुळे साहजिकच विखेंचा पॉवर वाढतोय हे लक्षात आल्यावर राम शिंदे यांनी संगमनेर व कोपरगावला भेट दिली असावी असा अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी काढला। हे दबाव तंत्राचं राजकारण होतं असंही बोललं गेलं। याच कन्फ्युजन पॉलिटिक्स नंतर लगेच 4 दिवसांनी पालकमंत्री विखेंनी जामखेडला भेट दिली। तेथील नूतन पदाधिकाऱ्यांच्या घरी जात सत्कार केला। या कृतीतून विखेंनी बेरजेचं राजकारण केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला। जामखेड पालिका जरी राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढली असली तरी पालकमंत्री म्हणून विखेंनी त्यांची जबाबदारी निस्वार्थपणे निभावली। जामखेडला कोणताही निधी कमी पडू देणार नाही, विकास कामांना कोणतीही अडचण येणार नाही हा शब्द विखेंनी तेथे जाऊन दिला। विखेंच्या याच प्रकाराची चर्चा पुन्हा रंगली। विशेष म्हणजे विखेंच्या या दौऱ्यात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। जामखेडमध्ये विखेंना मानणारा मोठा वर्ग आहे। ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या काळापासून जामखेडमध्ये विखे गट सक्रिय आहे। जामखेडमधील कोणतीही निवडणूक विखे गटाशिवाय पूर्ण होत नाही असाही इतिहास आहे। त्यामुळे विखेंची ही जामखेड भेट तेथील जुन्या व नव्या विखे गटाच्या कार्यकर्त्यांना उभारी देणारी ठरली। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।